नमस्कार. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूप मोठी बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग म्हणजेच एसएससी यांनी अनुवादक पदांसाठी एक जबरदस्त भरती जाहीर केली आहे. आता ही संधी नेमकी काय आहे, यासाठी अर्ज कसा करायचा, याबद्दल सगळी माहिती आपण आता सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी जागा किती आहेत ते पाहूया. तर एकूण जागा आहेत 84. हो, अगदी बरोबर, तब्बल 84 जागा. सरकारी नोकरीच्या क्षेत्रात हा आकडा खरंच खूप मोठा आहे, नाही का? त्यामुळे निवड होण्याची शक्यताही नक्कीच वाढते. तर ह्या 84 जागा वेगवेगळ्या पदांमध्ये विभागलेल्या आहेत. म्हणजे यामध्ये कनिष्ठ अनुवाद अधिकारी आणि कनिष्ठ हिंदी अनुवादकांसारखी एंट्री लेवलची पदं आहेत आणि त्याचबरोबर ज्यांना अनुभव आहे त्यांच्यासाठी वरिष्ठ हिंदी अनुवादकांसारखी पदं सुद्धा आहेत. म्हणजे अनुभवानुसार योग्य पद निवडण्याची संधी इथे मिळते. ही सगळी भरती स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या संयुक्त हिंदी अनुवादक परीक्षा 2026 या एकच परीक्षेअंतर्गत होणार आहे. चला तर मग ही परीक्षा नेमकी काय आहे आणि ती करिअरसाठी इतकी महत्त्वाची का ठरू शकते हे जरा समजून घेऊया. तर ही परीक्षा म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा परीक्षा आहे. या एका परीक्षेमधून थेट केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये अनुवादक म्हणून नोकरी मिळते. म्हणजे देशाच्या प्रशासकीय कामकाजाचा थेट भाग होण्याची ही एक मोठी संधी आहे. आता साहजिकच मनात प्रश्न येतो की या पदासाठी कोण पात्र आहे. चला तर मग आता पात्रतेचे निकष तपासूया आणि बघूया की ही सुवर्णसंधी आपल्यापैकी कोणाकोणासाठी आहे. बरं, शिक्षणाची अट काय आहे ते पाहू. कनिष्ठ पदांसाठी हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर्स डिग्री हवी आहे आणि त्यात इंग्रजी हा एक विषय म्हणून शिकलेला असावा. यासोबतच अनुवादाचा डिप्लोमा किंवा 2 वर्षांचा कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. आणि वरिष्ठ पदांसाठी बोलायचं झाल्यास ही अनुभवाची अट फक्त 1 वर्षाने वाढते, म्हणजे 3 वर्षांचा अनुभव लागतो. आता बोलूया वयोमर्यादेबद्दल. सर्वसाधारण प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष ठेवण्यात आली आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही गणना 1 ऑगस्ट 2026 या तारखेनुसार केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी तर चांगली बातमी आहे. सरकारी नियमांनुसार त्यांना वयात सूट आहे, म्हणजे SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची अतिरिक्त सूट मिळेल. अर्ज शुल्काबद्दल तर एक खूपच चांगली गोष्ट आहे. सर्वसाधारण आणि OBC उमेदवारांना फक्त 100 रुपये शुल्क भरायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SC/ST, दिव्यांग, माजी सैनिक आणि सर्व महिला उमेदवारांसाठी कोणतंही शुल्क नाही. हो, त्यांना अर्ज करण्यासाठी 1ही रुपया खर्च करायची गरज नाही. पात्रता तर समजली, पण या नोकरीत मिळतंय काय? चला आता या नोकरीच्या सगळ्यात आकर्षक भागाकडे वळूया, म्हणजे पगार आणि इतर फायदे. पगाराचा आकडा खरंच खूप आकर्षक आहे. या पदांसाठीची वेतन श्रेणी ही 35,400 रुपयांपासून सुरू होऊन तब्बल 1,42,400 रुपयांपर्यंत जाते. हा केवळ पगार नाही, तर त्यामागे असणाऱ्या मेहनतीचं आणि कौशल्याचं योग्य मूल्य आहे. आणि नोकरीचं ठिकाण? तर ही एक अखिल भारतीय संधी आहे. याचा अर्थ नियुक्ती भारतात कुठेही होऊ शकते. खरं तर ही एक उत्तम संधी आहे देश फिरायची आणि वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याचा अनुभव घ्यायची. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. ही संधी जर गमावायची नसेल तर अर्ज कधी आणि कसा करायचा हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. चला एक छोटासा ॲक्शन प्लॅनच बनवूया. या तारखा तर कॅलेंडरमध्ये आताच नोंदवून ठेवा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 14 मे 2026 रात्री 11 वाजेपर्यंत. लक्षात ठेवा, शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका. आणि समजा फॉर्ममध्ये काही चूक झाली तर घाबरण्याचं कारण नाही. ती दुरुस्त करण्यासाठी 19 आणि 20 मे हे 2 दिवस मिळतील. आणि हो, परीक्षेची तयारी आजपासूनच सुरू करा, कारण पेपर पहिला ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे. अर्ज करायची प्रक्रिया खूपच सोपी आहे. फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली, SSCच्या अधिकृत वेबसाईटवर जा. दुसरी, संयुक्त हिंदी अनुवादक परीक्षेची जाहिरात शोधा. तिसरी, अर्ज अगदी काळजीपूर्वक भरा, कोणतीही चूक होऊ देऊ नका. आणि चौथी, लागू असेल तर शुल्क भरून वेळेच्या आत अर्ज सबमिट करा. बस इतकंच. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कोणत्याही प्रकारची खोटी माहिती किंवा फसवणुकीपासून वाचण्यासाठी अर्ज फक्त आणि फक्त SSCच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच www.ssc.nic.in याच वेबसाईटवरून करायचं आहे. हीच एकमेव खरी आणि विश्वासार्ह जागा आहे. तर ही होती SSC अनुवादक भरती 2026 ची सगळी महत्त्वाची माहिती. एक चांगला पगार, सरकारी नोकरीची सुरक्षा आणि संपूर्ण भारतात कुठेही काम करण्याची संधी, सगळं काही एकाच ठिकाणी मिळत आहे. आता विचार करायला हवा की या सुवर्ण संधीचं सोनं करायचं की नाही. निर्णय काहीही असो, तयारीला लागा. खूप खूप शुभेच्छा.